पुण्यतिथी आहे. अहिल्याबाई होळकरांची काय आहे? पुण्यतिथी आहे. आणि आजचा कार्यक्रम त्यांच्याच निमित्तानं आहे. आता पुण्यतिथीच्या कातर मायबाप संत जगात येतात, पण महाराज म्हणजे संतांचा उपकार भेटू शकत नाही. का उपकार भेटू शकत नाही? तर आम्ही जेव्हा लहानपणी मारुतराव महाराजांच्या सोबत येत होतो, परळीच्या नागाच्या मित्रापासून ती दिंडी निघायची, त्या काळामध्ये मला आनंद होता. तिथून पंढरपूरला 7 दिवसात जायचं. प्रल्हाद महाराज आपल्या भागातले होते, कोठलचे आपल्या भेंडेवाडीचे होते. का तर तसा अभ्यास माणूस आतापर्यंत माझ्या दृष्टीला नाही पडले. का तर मायबाप अभ्यासही होता, त्याच्या पाठीमागं प्रेम बी होतं प्रल्हाद महाराज. आणि त्यांनीच म्हणावं Oh
आनंदातल्या माणसाचा चेहरा वेगळा असतो, बिगर आनंदातल्या वेगळा असतो. जो माणूस जीव काकडा करतो पहाट, आणि काकडा करण्याकरता बाबाच्या काळामध्ये का तर वैभव करताना इकडचा एक माणूस होता बघा, लाल पटक्यावाला, तसा लाल पटका होता, ईसाची काय केली होती. तेनच ते आवाज लय सुंदर होता, उठा अरुणोदय प्रकाश झाला, त्यांचा अभंग होता तो. का तर देवाला जागर करण्याकरता माणसाला काय राहावं लागतं, जागर राहावं लागते. ते संतच जागर राहू शकतात. महाराज म्हणले ना, उठा मी तुम्हाला फोन लावला होता काल परवा 4:30 4:15 वाजून 25 मिनिटाला अभंग सुरू झाला आहे. आता मी भजने फोन नाही करतो बरं, का तर भजन्यामध्ये बरोबर 4 ला उठला, हा भजन्याच्या दिवस निघायला उठले तरी चालते. भजन्याचं काय आचारसंहिता आहे. आणि जो काकड्या म्हणतो ना त्याच्या चेहऱ्यावर तेज असते. का तर तो माणूस म्हणत असतो ठेवले अनंते तैशीची आणि जिथे असू द्यावे. जे काकड्या म्हणत नाहीत ना त्याचा चेहरा असा रखरख असते. काकड्या म्हणणारा बघा त्याचे कान त्याचे गाल असे खुरपल्यावाने असतात. दिसाय बघा ते गोष्टीनं. का तर माणसाला सुख आहे का दुःख आहे चेहऱ्यावरून कळते. कशावरून? चेहऱ्यावरून. मनाचा आपला चेहरा आहे. का तर माझ्या दृष्टीच्या समोर आलं की मी माणूस ओळखीचा तो सुख आहे का दुःख आहे. ज्याला सुख आहे ना त्याचे गाल बघून बाहेर येतात आणि दुःखाच्या बाहेरून मधी जातात. चेहरा हे मनाचा आरसा आहे. कधी उठले की आपण आपल्या गालाची तपासणी करायची. जरा जर बधी गेली समजायचं आहे आपल्या मग काहीतरी दूर काय रे. आणि का तर काकडा म्हणणाऱ्या माणसाला सुखच असतो. का तर जो माणूस सुखी असतो ना तोच काकडा म्हणतो. काकडा म्हणण्याकरता पांडुरंगाच्या समोर अंतःकरणात काय लागतंय? प्रेम लागतंय. महाराज म्हणे ज्यांचा आवडता देव
हे देवाची तू ऐका नामाचा उच्चार रात्रंदिवस भक्त कुठेही असू द्या मंदिरावर जावं असं नाही शेतात जरी असेल तरी महाराज असणाऱ्या कामामध्ये काम काही म्हणा राम राम कुठेही असो देवाला विसरायचं नाही का तर श्री संत मरोराव महाराजांनी असं भजन केलं मोतीराम महाराजांनी असं भजन केलं तसं जगात कोणी केलं नाही का तर मोतीराम महाराजांचं भजन कीर्तन जे होतं ना महाराज कीर्तन करत होते तर मायबाप एक वेळ अशी अडचण आली दोन तिथे एकाच वेळ झाल्यावर मोतीराम महाराजांचं काम देवाला करावं लागलं कोंडोळा मायबाप बसणार देवाने रूप धारण केलं मोतीराम महाराजांचं काम केलं का तर महाराज म्हणजे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उदरावय आले दीन जना मोतीराम महाराजांचा जे अवतार होता ते तुम्हा आम्हा करता होता महाराज म्हणजे मोतीराम महाराजांचा अवतार आपल्या करता होता माणसं म्हणते संत नव्हती जगा माणसा सारखे फक्त आपल्यासारखे दिसत होते पण ते आपल्यासारखे समुद्र काय होतात तिथं आनंद लुटतात कोबड्या
भजन केलंय तसं त्या ठिकाणी त्याचं ते फळ आहे. मारोतराव महाराजांनी तसंच भजन केलं. मोतीराम महाराजांनी एकच आपल्या आयुष्यात काम केलं की आपल्या मरणाचं मुहूर्त बघितलं, मुहूर्त बघून देह ठेवला. म्हणून मोतीराम महाराजांनी मुहूर्त बघितलं आणि ब्राह्मणाला विचारून आपला देह ठेवला. त्यांनी सांगितलं महाराज येणार गुरुवार मुहूर्त 3:30 वाजता. आता मैबाप असणारे संत करू शकतात. मारोतराव महाराजांनी बी त्यांच्या येण्याची पद्धत चालू जाता कुठे न पुढे मैबाप असणारा त्याच मार्गाने चालले महाराज. आणि आपली संपूर्ण वारी असणाऱ्या तिकडून कुठून आले बाबा? त्र्यंबकेश्वरम प्रदक्षिणा केली, तिथं कीर्तन केलं, ज्ञानोबारायांच्या तिथं आरती मत केलं. पंढरपूरची सगळी वारी झाल्यावर द्वादशीला आपला देह देवाला समर्पित केला बाबांनी. आणि आजच त्यांचे चिरंजीव सखाराम महाराज मोरे आजच त्यांची पुण्यतिथी आहे. कुठं? पद्मावतीला दत्तापूरला मैबाप. का तर आपला हा दिवस भाग्याचा आहे. सखाराम मोरे यांची आजच आपले मालक करतात. तिथं लवडे महाराजांचं सेवा आहे, तिथं मला तिथंच आमंत्रण होतं. पण काय करावं आता? आमच्या श्रीपत महाराज साखरे हे म्हणले तुम्हाला यावंच लागते. बरं मी बोले यायला काय हरकत नाही. आणि ते बोलणं बघा, नाव बी साखरे, साखरे बोलणे साखरेसारखं गोड आणि वागणे साखरेसारखं गोड. आता असं ज्याचा असा विषय असेल त्यालाच किंमत असते. का तर मारोतराव महाराजांनी मोतीराम महाराजांनी जसं आपलं मरणाचं मुहूर्त साध्य केलं तसंच मारोतराव महाराजांनी केलं. आणि मारोतराव महाराजांच्या पाठीमाग सखाराम महाराज दत्तापूरकर म्हणजे आपले मालक अच्युत महाराजांचे वडील यांनी आजच आता मोतीराम महाराजांनी जे आजचं मुहूर्त बघितलं ना, तेच सखाराम महाराजांनी आज मुहूर्त तिथेही मोठा सोहळा आहे. आता मैबाप संत आणि अय्याबाई होळकर त्यांनी आजच आजचा मुहूर्त. आता मैबाप महाराज म्हणजे पुढी कन्या पुत्र होती जे आणि दयाचा हरिकम वाटे देवा. लेकर अशी चांगली जन्माला आल्यावर अय्याबाई होळकर आपल्या आयुष्यामध्ये काय केलं तर 12 ज्योतिर्लिंग आहेत ना, त्यांचा काय केला? जीवनो उद्धार केला. याला म्हणायचं मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. का तर सगळेच माणसं आलेली जाणार आहेत. ज्ञानोबारायांनी सुंदर सांगितलं, उपजेते नाशे नाशिलेते पुनरपी देशे घटिका यत्र जैसे परी भरवेगा. आल्याला माणूस जाणार आहे.
पंढरपूरची करा की आळंदीची करा पण वारी करा म्हणून नाथबाबा म्हणजे करा रे बापानो साधना आणि धनी करनीचे जेणे नोवे यमाची यातना आयुष्या साधना करा काही मग महाराज म्हणजे काय करावं महाराजांनी सांगितलं भीत ते कराय
आणि तेच योग मारुतराव महाराजांच्या चिरंजीवनी सखाराम महाराजांनी त्यांनी मोर हेच बघितलं. मरण बघा ना किती. ते ज्ञानेश्वरी वाचू लागले आणि ज्ञानेश्वरी वाचित ज्ञानोबाराच्या ज्ञानेश्वरी डोकं ठेवलं सखाराम महाराजांनी आणि आपलं मरण गोड करून याला म्हणायचं मला तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. का तर माग राहण्याकरता आपल्याला काहीतरी करावं लागतंय. गेले या ठिकाणी देवाचं नाव घेतलं महाराज म्हणे ना गेले दिगंबर जाण्याच्या अगोदर काहीतरी करून जातात म्हणजे जगात जे केलं नाही ते संत करीत असतात. तुम्ही बघा श्री संत बाळूमामा या जगात जन्माला आल्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्याच सासरे रूपाला म्हणजे हे बघा मला जर मुलगी देतात तर तुमचं मोड या मांडवातून आता जगात कोणी सांगायला आजकाल तर म्हणतात 10 निघू द्या पण आपलं नगर त्यांनी सांगितलं हे असं करू नका देऊच नका तरी मग त्यांनी ऐकलं नाही आणि मग आता ते जवळचं नातं काय करत असते पण तरीही दिल्या मग ते महाराज म्हणाले जैसा बोले तैसा त्याची वंदावी पावले. जसं बाळूमामाने जसं सांगितलं तसंच झालं आणि बाळूमामाचं सांगणं एकच होतं नीतीने वागावे कमी नाही पडत. का तर बाळूमामाला जगात देवाचं दर्शन मेढ्याच्या रूपात झालं. कशाच्या म्हणजे नाथबाबाचा पुरावा आहे जे दृष्टी दिसे ते हरी रूप सर्व जगात देव दिसण्याकरता यालाही अनंत जन्माचं पुण्य लागतं एका जन्माचं नाही. महाराज म्हणजे ना नामदेवरायाचा बघा नामदेवराय एवढं देवाचं भजन करत होते. नामदेवरायाला विचारलं महाराज तुम्ही एवढं भजन करता तुमचं कोणतं पुण्य महाराज
केली जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. आता जन्मोजन्मीचं पुण्य लागतंय. आता संत हे जगात कशा करता येतात हे तुम्हा आमचा उद्धार करण्याकरता संत येतात. हरी भजनी तुमच्या जवळचे काय नाद आल्याबाईची जशी पुण्यतिथी आहे ना, तुमच्या जवळची एक माय माऊली तिने जे आसा भंग म्हणला पंढरपुरातल्या सगळ्या तिथल्या कमिटीने त्याचा काय केला सत्कार केला. ते म्हणजे गोदावरीताई मुंडे. का तर देवाने एक एक गुण दिलेला होता प्रत्येकाला, सगळ्याला नाही. मग महाराजांनी आपल्याला देव कोणाच्या रूपाने जगात येईल हे बी कळू शकत नाही, आणि देव किती दिवस आपल्यामध्ये राहील हे बी कळू शकत नाही. का तर देव हा देव महाराज म्हणजे देव चतुर चतुर जाणून अंतर वर्तत असे. देव एवढा हुशारपणे महाराजांचे चतुर जगात नाही. पण माणसाला वाटायला आपण देवापेक्षा काय हुशार आहे. देव एवढा खतरनाक आहे, देव कोणालाही दर्शन देत नाही म्हणून बरं आहे. आणि देवानं जर दर्शन दिलं असतं तर आजकालच्या सगळ्या देवाच्या भक्तांनी देवाला काम लावलं असतं. देव हुशार आहे. मग देवाचा गुण ज्या व्यक्तीकडे आहे ती व्यक्ती देवाचं काम करत असती. देवाचं काम करणे म्हणजे मायबाप असणाऱ्या देवाच्या ताळे आळवावे आणि ओस दे भावा पाडून या. का देवाचं भजन, भजन ज्ञानोबाराने भजनाचे काय केलं, मी माझे आठवण विसरले दयाचे आणि तो पारता संन्यासी दान निरंतर. मारुतराव महाराजांनी सगळ्या जातीचे काय केले लोक सांभाळले, सगळे भक्त सगळे एकही असं ठेवलं नाही मारुतराव महाराजांनी. का तर जाती भरत्या नारी नर सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना घेऊन चालले. का तर या भागामध्ये आमचे मारुतराव महाराज जास्त राहिले. आमच्या गंगेच्या पलीकडे जन्माला आले, पण त्यांचा जास्त प्रवास कुठं झाला या भागात झाला. का तर हा भाग आमच्यापेक्षा जास्त पुण्यवान आहे. म्हणजे गंगाखेड तालुक्यात जन्म कोणाचा झाला, जनाबाईचा झाला. गंगाखेड परिसरामध्ये इथं देवाईबाईचा जन्म
पुण्य पिके पापा ना. ज्या ठिकाणी देवाचे भक्त जन्माला येतात ना या ठिकाणी पुण्य
नारायणराव सागरे त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. ते म्हणजे मला तुम्ही याच म्हणजे पण आजचा दिवस एकदम लय भारी मुहूर्तात आला. म्हणजे मोतीराम महाराजांची पुण्यतिथी आणि आमच्या भागामध्ये सखारामजी महाराज मोरे दस्तापूरकर त्यांची काय आहे पुण्यतिथी आहे. अहिल्याबाई होळकर यांची काय आहे पुण्यतिथी. म्हणजे 3 महाराज म्हणे ना कथा क्रियेची संगम देव भक्त आणि नाम. आजचा जो मुहूर्त आहे ते तुम्हाला असं येईल का आपल्या विषयात सांगता येईल नाही. म्हणजे तुम्हाला आपलंच खरं नाही ना आपलं खरं आहे का हे आपल्याला तो आज आपण जो पंढरपुरात मारुतराव महाराजांचा जे रोप्या महोत्सव कार्यक्रम बघितला ज्यानं बघितला त्याच्या डोळ्याचं पारणं भेटलं. तसं मालकाने ती सुविधा लावली होती सर्व जगात बघण्यात त्या जिव्हाळ्याच्या माध्यमातून. पण ज्यानं बघितला त्याला ते महाराज म्हणजे ना ते तिथून जे आलेले असतात त्यांनी जे कार्य केलं त्यांच्या त्या आयुष्याची ती काय असती पावती असती. दुसरं काही नसतं. प्रत्येकानं ठरवायचं आयुष्यामध्ये कसं वागायचं. कोण्याही जीवाचा न घडू मच्छर वर्म सोरेश्वर पूजनाचे. नाहीतर आजकाल सगळं देश म्हणजे याच्या आपल्याला काही बोलायचं नाही. आपण त्याचे नाही तुझ्या ओळखीचे का तर आपण श्री संत मोतीराम महाराज मारुतराव महाराज यांच्या संप्रदायाची माणसं आहे. आणि जे या संप्रदायाचे असतात ना ते एकूण एकाचा कधी माग खेची नाही. त्यांचं कार्यच असतो आपल्या सारखे करीती. मारुतराव महाराजांनी या परिसरात जे राहिले ते सगळे सांभाळले. एकाला तरी डावललं का नाही ना. मारुतराव महाराजांनी जे केलं सखाराम महाराजांनी तेच केलं. आणि महाराज म्हणजे असं घडण्याकरता ते मुद्दाम आलेले असतात. काय करा
जड मालची आम्हाला बाहेर पार्सल करा. जड माल म्हणजे आता तू बऱ्या होते ते उखळ उचललं, जात उचललं, बाहेर दिलं. चोर म्हणजे आता तर कपाळात उठलं. हलक्या द्या, हलक्या वस्तू द्या म्हणजे चोराने काय दिलं? मधले कपडे दिले. या खाण्यात चोर म्हणजे लय आवड झालं. मग असं करीत पहाटे 4 वाजले. 4 वाजले की तुकोबरा आमचे फड महाराजासारखे होते. त्याने जाग्यावर तुकोबराने काम सुरू केला. त्या शावकाराच्या घरी गेले ना, ते शावकार म्हणजे आम्ही रोज मारुतीच्या विठ्ठलरुक्मिणीच्या मंदिरात काकडा ऐकत होतो. शावकार म्हणजे आजचा दिवस धन्य, म्हणजे आज काकडा कुठं सुरू झालाय? आपल्या घरी. शावकार उठले, पाय पडायला लागले. ते 2-4 होते ते खाली झोपले. तुकोबरा म्हणजे थांबा मी एकटाच नाही, आम्ही 4 जण आहे. असं म्हणतं घेतो म्हणजे आम्ही गेलो. आता काय कर, पण तुकोबराला आम्ही हे केलं. शावकाराची जी वाईट वरती काढली आणि शावकार म्हणू लागला, खरंच तुकोबरा या साधू संत येती घरात होती दिवाळी दसरा. या चौघायला मी तुकोबरायानं आपल्यासारखं केलं. म्हणजे ते तुकोबरायाचे कोण झाले? टाळकरी झाले चोर. का तर संत आपल्यासारखं करतात. मरोदराव महाराजांनी आपल्याच भागातला वाहक, मोठा वाहक, त्याला आपल्यासारखं केलं आणि अख्ख्या गंगाखेडचं त्यांना नाव, सगळ्या गंगाखेडात नाव गाजवलं. त्यांनी नाव असं गाजवलं, त्या काळामध्ये दिल्लीपर्यंत नाव पोहोचवलं. का तर ही अशी एखाद्याकडे देवानं कला दिलेली असते, सगळ्याकडे नसती. महाराज म्हणजे ना, हो का दुराचारी विषय आपसक्त संत करपे तोरित उतरतो. आता आपण चौथं चरण Oh
कोणतंही नाही का तर नंबर 1 लेकरू
स्वरूपाई तर त्या कोंडीबा महाराज आणि त्या स्वरूपाचं काय पुण्य असेल आता त्यांच्या त्या पुण्याचं वर्णन करता येते का कोंडीबा महाराज स्वरूपाई आमच्या तिकडे मारुतराव महाराज काय मला त्यांचं पुण्य असेल आईल्याबाई यांच्या मायबापाचं आपण काय वर्णन करावं होतंय काय आता होऊ शकत नाही महाराज दया सांगावया हे जपोडे पाहावया काळाच्या विषयी थोडे हातही न सापडे खाव दयाचा वर्णन होऊ शकत नाही का तर आपल्याला तुम्ही दीडचा टाइम दिला पावणे 2 का तर आपलं पेरणी उशिरा झाल्यामुळे उशिराचे होणार ना नाही म्हणजे आमचं पेरले गावाच्या बागून गावाच्या आधी कळत होईल लोक आता उशीर झाला आणि काही कारणास्तव सागरे म्हणजे महाराज तुम्ही आम्ही 4-5 गावात 4-5 जण आलो खरं आनंद मिळाला आणि हेच आनंद आहे आपल्या सोबत येणारा बाकीचा नाही सर्व आता गावकरी मंडळी तुम्ही सर्व आले आणि सगळे आता सर्वांना काय महाप्रसाद साखरे आहे का नाही आहे पद्धतीला बोलायला मला काय वाटत नाही की माझ्या समोर इतकुले होते दुबई भाऊ सांगितलेलं जेव्हा होते तेव्हा आता त्याचं भाग्य उदयाला आलं म्हणजे वाट चांगली सापडली माणसाला आयुष्यात वाट आणि संगत चांगली यायची संगत जर चांगली यायची तर माणूस मोठा व्हायला काही वेळ लागत नाही म्हणजे नेहमी विचार चांगले ठेवायचे आणि चांगले विचार ठेवले की माणूस आपण मध्ये भयपडणार आपण मध्ये मोठा होतो आता विचार आणि म्हणून महाराज तुझे स्वरूपशेनी हाती करावा विचार करावा पार भाव सिंधू विचार एवढं दुसरं काय नाही मला नाही विचारावा तुम्ही नवयची समाधान आनंदाने असणारा राहायचं आपल्या दिवसाचे किती उगे थोडे दिवसाचे पाहुणे काय एक का नाही आपले थोडे दिवसाचे तर पाहता पाहता मलाच कळत नाही मी केव्हा म्हातारा झालो कळत मग मला त्याच्यासोबत मी 10-11 वाऱ्या केल्या त्या काळामध्ये दर वारीला 6 महिना लागायचा बाबाच्या काळामध्ये 6 महिन्यामध्ये जे आनंद मिळत होता ते आता आनंद राहिला नाही आता कवाय त्या काळामध्ये मोबाईलचे डबडे नव्हते आम्ही घरून गेल्यावर 6 महिन्याला आल्यावर कळायचं गावातले माणसं किती कमी झाले आणि किती मग आता तर कारण काय तिकडे माणूस वारी चुकाला ना तरी येला घराचं काय झालं की फोन लावायचे म्हणजे त्या माणसाला दुखाला पात्र एक मोबाईल असा झाला चांगला बी पण मोबाईलचं थोडं फिसकलं ते बारके मोबाईल होते ते सुंदर होते ते गिरगावकर म्हणतात ना की माझा मोबाईल पतीवरच आहे खरंच आहे त्याच्यामध्ये कचरा काहीच नव्हता नाही तरी अवघड झालं याला पुढे आता संगत चांगली त्या माणसाच्या जीवनाचं सोनं होते आणि संगत बेकाराची झाल्यावर आदोगतीला जाते आता संगत श्री संत बाळूमाची करा अहिल्याबाईची करा म्हणजे त्याचं नाव घेतलं मोतीराम महाराजाची करा मोरगाव महाराजाची करा आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून चालले सकाराम महाराज की जय कारण मोठा कार्यक्रम आहे आमच्या भागामध्ये आज परमावतीला सर्व आमचा परिसर त्या ठिकाणी आहे आनंदाचं प्रतीक आहे आणि ज्यांनी जे पुण्य केलं त्यांना ते शेवटी भेटत असते मला आनंद प्राप्त झाला आपण या ठिकाणी आता हा पर्यंतही आपण देवाचं भजन केलं का म्हणलं काय केलं नाही आता देवाचं भजन करा कुमारी